ठरलं तर मग या मालिकेच्या 19 जूनच्या भागामध्ये अर्जुनला शिंक आल्यावरती सायली म्हणते, सर काय झालं, तुम्हाला शिंक का आली? यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही, सकाळपासून एसी फुल आहे ना, त्यामुळे कदाचित असेल. सायली म्हणते, सर तुमची कॉफी थंड होईल, पटकन तुम्ही कॉफी पिऊन घ्या. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नसेल ना? सायली म्हणते, हो, म्हणजे माझा न वटपौर्णिमेचा उपवास आहे. अर्जुन आता विचार करतो, म्हणजे सायली वटपौर्णिमेचा उपवास माझ्यासाठीच करते आहे आणि मनापासूनच करते आहे, म्हणून तो मुद्दाम सायलीला विचारतो, पण तुम्ही का हा उपवास करताय? म्हणजे हा उपवास तर खरोखर लग्न झालेल्या बायका करतात, तुम्ही इतका मनापासून हा उपवास? असं म्हटल्यावरती सायली थोडीशी गडबडते. आपल्या मनात काय चाललंय हे इतक्यात अर्जुन सरांना कळायला नको, म्हणून आता सायली विचार करते की सध्या तरी मला माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांपर्यंत पोहोचवायचीच नाहीये. आणि मग सायली म्हणते, नाही सर, कसं आहे, घरच्यांना दाखवण्यासाठी निदान मला हे करायला पाहिजे ना, नाहीतर हा उपवास खऱ्याखुऱ्या बायका करतात ना, पण मला घरच्यांना दाखवण्यासाठी हे सगळं करायलाच पाहिजे. अर्जुन नाराज होतो आणि विचार करतो, कसं आहे, म्हणजे जर तुम्ही म्हटलं असतात की माझ्यासाठी हा उपवास करताय तर मला कदाचित जास्त आनंद झाला असता, पण अजूनही तुम्ही हा उपवास खोटंच करताय. अशावरती अर्जुनला थोडंसं वाईट वाटतं आणि सायली विचार करते, सर मी हा उपवास तुमच्यासाठी आजच काय 7 जन्म करायला तयार आहे, पण मी हे तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. आणि अर्जुन विचार करतो की मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट तर सांगणार आहे, पण योग्य वेळी. दोघंही योग्य वेळेची वाट पाहत असतात. एकमेकाच्या मनात काय चाललंय दोघांनाही माहीत नसतं आणि दोघंही जण हीच गोष्ट सांगण्यासाठी वाट सुद्धा पाहत असतात. तोपर्यंत तिकडे चैतन्य येतो आणि आपल्या स्वप्नामध्ये हरवलेल्या अर्जुनला जाग करतो. अरे काय चाललंय असं म्हणत तो आता अर्जुनला विचारत असतो. अर्जुनचं लक्षच नसतं. अर्जुन आपल्या स्वप्नामध्ये रममाण झालेला असताना चैतन्य येतो आणि गरम गरम कॉफी अर्जुनच्या हाताला टेकतो. आणि काय विचार करत होतास? यावरती अर्जुन म्हणतो, ते काही नाही, मिसेस सायलींसाठी. यावरती चैतन्य म्हणतो, काय मिसेस सायलींसाठी काय? त्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, काही नाही रे. चैतन्य म्हणतो, खोटं नको बोलूस, बोल लवकर, ही कॉफी थंड होते, पिऊन टाक. यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही, वटपौर्णिमेचा मिसेस सायलींसाठी उपवास करायचा मी विचार करतोय, तू ही कॉफी पी बरं, मला काही कॉफी वगैरे प्यायची नाहीये, माझा उपवास आहे. असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला ती कॉफी प्यायला देतो आणि आता स्वतः पूर्णपणे उपवास करायचा निर्णय घेतो. इकडे तोपर्यंत प्रियाने प्रतिमागिरी करायची म्हणून प्रतिमाची एक साडी घेतलेली असते आणि ती घातलेली असते. रविराजांनी हे सगळं नोटीस करावं यासाठी मात्र आता इकडे ती समोर येते. ती समोर आल्यावरती मग मात्र ती समोर येते आणि मुद्दाम रविराजांच्या आता इथे उभी राहते, जेणेकरून रविराजांनी हे नोटीस करावं. ते नोटीस केल्यावरती आणि तिला प्रतिमासारखं बोलावं म्हणून ती समोर येते आणि बाबा कशी दिसते मी? यावरती रविराज म्हणतात, अरे वा, आज साडी नेसलेस तू, खूपच छान दिसते आहेस, पण खरं सांगू का, आज काय आहे, म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये काही साडी डे वगैरे आहे का? यावरती प्रिया म्हणते, बाबा आज वटपौर्णिमा आहे ना, आज वटपौर्णिमा आहे आणि त्यामुळे मी ही साडी नेसले. यावरती रविराज म्हणतात, बाळा वटपौर्णिमेचा उपवास आहेत ना, त्या लग्न झालेल्या बायका करतात, तुझं मी पण लवकरात लवकर लग्न करून देईन आणि मग तू तुझ्या नवऱ्यासाठी नक्कीच वटपौर्णिमेचा उपवास कर बाळा. असं म्हणत रविराज प्रियाला कोणतीही प्रतिमाच्या बद्दलची कॉम्प्लिमेंट न देता तसेच तिकडून निघून जातात. तसेच निघून गेल्यावरती मग मात्र प्रिया चिडते आणि विचार करते, कसला माणूस आहे हा, म्हणजे मी प्रतिमाची साडी नेसले पण ह्याने एकदाही नोटीस नाही केलं की मी प्रतिमाची साडी नेसले म्हणून. काही उपयोग नाहीये. त्या सायलीने जरा काही केलं ना तर लगेचच हे लोक ती प्रतिमासारखी, ती अशी ती तशी असा विचार करतात, पण मी नेसले तर मला कोणी काही बोलायलाच तयार नाहीये. असा विचार करत प्रिया आता खूप चिडलेली असते आणि रागारागात रविराजांना खूप काही बोलत सुद्धा असते. इकडे तोपर्यंत सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले असतात आणि कल्पनाने ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी कांदे पोहे केलेले असतात. मग चैतन्य, अश्विन हे कांदे पोहे खात असतात आणि मुद्दाम
अस्मिताला चिडवत असतात. किती छान कांदे पोहे झालेत, किती सुंदर झालेत, म्हणजे आजसारखे कांदे पोहे आम्ही कधीच खाल्ले नाही. अस्मिता म्हणते, बघितलंस मम्मा, ते साधे कांदे पोह्याची इतकी तारीफ करतायत. आज माझा उपवास आहे ना, म्हणून माझ्यासमोर मुद्दाम हे सगळं करतायत. कल्पना म्हणते, जाऊ दे ग, थट्टा मस्करी तुझी नाही करणार तर ते कोणाची थट्टा मस्करी करणार. तितक्यात अर्जुन खाली येतो आणि तो विचार करतो, आत्ता मला जर का नाश्ता करायला बसवलं तर मला तर उपवास करायचा आहे, आज ऑफिसला पण जायचं नाहीये. काय कारण सांगू मी ऑफिसला न जाण्याचं? मम्मा मला विचारेल ना की ऑफिसला का नाही चाललंयस, असं म्हणत अर्जुन काहीतरी कारण शोधण्यासाठी विचारच करत असतो. तोपर्यंत सायली सगळी तयारी करत असते. कल्पना तिला म्हणत असते, काय ग, वटपौर्णिमेची सगळी तयारी सागर संगीत झाले ना? सायली म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं ना त्याप्रमाणे सगळी तयारी मी केलेली आहे. इकडे आता अर्जुन खाली येतो आणि मम्मा मी काही मदत करू का तुमच्या तयारीमध्ये, असं म्हणून कल्पनाला मदत करू का असं खूप वेळा विचारतो. कल्पना म्हणते, काय रे अर्जुन, काल सुद्धा वटपौर्णिमेच्या पूजेबद्दल सागर संगीत कसे विधी करायचे, काय करायचे हे सगळं जाणून घेतलंस आणि आज पूजेमध्ये तयारी काय, तुझा विचार तरी काय आहे, असं म्हणत कल्पना अर्जुनला मुद्दाम टोकते. अर्जुन म्हणतो, काही नाही, असंच, म्हणजे तुमच्या तिघींचा उपवास आहे ना, तर मग तुमच्या तिघींना जास्त हालचाल नको, जास्त त्रास नको आणि म्हणूनच मी मदत करायचं ठरवलंय, करू दे ना मला मदत, असं म्हणत अर्जुन आता वटपौर्णिमेच्या तयारीमध्ये मदत करायची बोलतो. त्यावरती अस्मिता म्हणते, गप्प बस, आमच्या तिघींचं नाव सांगू नकोस, तुला फक्त तुझ्या बायकोसाठी हे करायचं आहे, बायकोसाठी करायचं आहे आणि त्यामुळे तू हे सगळं करतोयस, म्हणजे आमच्यासाठी काय नाही हा, उगाचच आमचं नाव घेऊन आम्हाला काहीतरी हे करू नको, असं म्हणत अस्मिता आता मात्र इकडे अर्जुनला टोकते. त्यावरती इकडे आता कल्पना म्हणते, अगं अस्मिता असू दे की, करू ना बायकोसाठी. अश्विन म्हणतो, अगं मम्मा आज तिचं ना डोकं रिकामं आहे ना, नाही म्हणजे पोट रिकामं आहे ना, असं म्हणत मुद्दाम तो अस्मिताला चिडवायला लागतो. अस्मिता म्हणते, गप्प बस, एक संधी सोडत नाही मला काही बोलण्याची, असं म्हणत दोघांच्या मध्ये भांडण चालू असतात. कल्पना म्हणते, जाऊ दे रे अश्विन, नको तिला सारखं सारखं टोकू, असं म्हणत कल्पना अश्विनला शांत करते. त्यानंतर अश्विन आता पाहतो आणि व्हिडिओ करायला लागतो. इकडे कल्पना सांगत असते, अर्जुन जा ते देवाऱ्यातून तांबण आण, जा ते देवाऱ्यातून पूजेचं ताट आण, जा तिकडून फुलं आण, अशी त्याला छोटी मोठी कामं सांगायला लागते. आणि काम करणाऱ्या अर्जुनचा अश्विन व्हिडिओ बनवतो आणि म्हणतो, बघा बघा बायकोच्या प्रेमामध्ये वेडा झालेला नवऱ्याचा कसा व्हिडिओ निघतोय ते, असं म्हणत मुद्दाम तो आता अर्जुनला टोकतो आणि अर्जुनला मुद्दाम चिडवायला लागतो. अर्जुन या गोष्टीकडे लक्ष न देता सायलीला मदत करतो आणि सगळी सागर संगीत तयारी करतो. तयारी तर अर्जुनने केलेली असते, आता डोक्यामध्ये एकच विचार असतो की यांच्यासोबत पूजेला जाऊ कसं आणि यांच्यासोबत पूजा करू कशी. आता इतकं तर सगळं केलंय, पण बाकी करण्यासाठी कारण तरी काय देऊ आणि ऑफिसला जाण्यासाठी कारण तरी काय देऊ. तोपर्यंत सायली विचार करत असते, सर मला माहिती आहे तुम्ही ही सगळी तयारी का करताय ते, म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी ना, सगळ्यांना दाखवायला की तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठीच तुम्ही ही सगळी तयारी करताय, मला माहिती आहे सर, म्हणजे हे तुमच्या मनापासून नाहीये, पण मी जी पूजा करते ना ती माझ्या मनापासून, 7 जन्म तुम्हीच मला मिळावत ना म्हणून मी हे पूजा करते आहे, असं म्हणत सायली मनातल्या मनात विचार करत असते. इकडे अश्विन व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ सगळ्यांना सेंड करत असतो. सगळेजण अर्जुनची थट्टा मस्करी करत असतात आणि अर्जुन मात्र ठामपणे आपण ही पूजा करणार असं सांगत असतो. अश्विन म्हणतो, मम्मा बघ ना, म्हणजे वहिनीसाठी दादा किती काही करतोय, आज वटपौर्णिमेचा दिवस आहे, खरंच वहिनी तू खूप भाग्यवान आहेस. यावरती कल्पना म्हणते, बघ एक ना सायली आहे जिचा नवरा तिच्या पुढे मागे करतोय, वटपौर्णिमेच्या दिवशी तिला सगळी मदत करतोय, तिच्यासाठी सगळं काही करतोय, आणि एक माझा नवरा, आज वटपौर्णिमा आहे तरी सुद्धा माझा नवरा घरी सुद्धा नाहीये, असं म्हणत कल्पना उदास होते. तितक्यात तिथे प्रतापची एंट्री होते आणि कल्पना, तुझा वटपौर्णिमेचा उपवास आणि मी नाही असं होईल का ग? अगं मला माहितीये ना, वटपौर्णिमेचा उपवास तुझा असल्यावरती तू माझ्याशिवाय तो उपवास सोडत नाहीस, असं म्हणत प्रतापची एंट्री होते. सगळे धावत पळत प्रतापकडे येतात. कल्पना म्हणते, तुम्ही आलात? मग यावरती प्रताप म्हणतो, कसा नाही येणार, मला माहितीये ना माझ्या हातून पाणी पिऊन तू वटपौर्णिमेचा उपवास सोडतेस, मग मी कसं नाही येणार, असं म्हणत प्रताप आता इकडे कल्पनाच्या वटपौर्णिमेच्या उपवासासाठी खास आलेला असतो. त्यानंतर प्रताप म्हणतो, ठीक आहे
तुम्ही पूजेला चाललात ना, मी पटकन फ्रेश होऊन येतो. असं म्हटल्यावर ती प्रताप आता फ्रेश होण्यासाठी आतमध्ये जातो. तोपर्यंत इकडे अस्मिता म्हणाला, ते डॅडा 1 मिनिट थांब, तुला इथला सगळा घडलेला प्रकार कळला ना? यावरती मग मात्र प्रताप म्हणतो, हो मला सगळं समजलेलं आहे. म्हणजे आत्ता माझं इथून फ्रेश होऊन आलो ना की मी रविराजला जाऊन भेटणार आहे. या केस संदर्भातली सगळे डिटेल त्याच्याकडून मी घेणार आहे. असं म्हणत प्रताप आता ऑलरेडी सगळं जाणून आलेला असतो, म्हणजे साक्षीने जे कारस्थान केलंय त्याबद्दल, आणि तो रविराजांची भेट घेणार असतो. फ्रेश व्हायला प्रताप गेल्यावरती इकडे आता कल्पना म्हणते, मी सुद्धा आलेच ह. असं म्हणत कल्पना त्याच्या पाठोपाठ जाते. त्यावरती अर्जुन सायली एकमेकाकडे बघत आता पटकन म्हणतात, या दोघांच्या मध्ये किती प्रेम आहे ना, आणि प्रेम असावं तर, असं म्हणत ते दोघ जण गप्प बसतात. आणि इकडे अश्विन आणि चैतन्य पाहायला लागतात. मग दोघ जण विषय बदलत म्हणतात, हा म्हणजे प्रत्येक जोडप्यामध्ये प्रेम असावं तर फक्त आणि फक्त आई बाबांसारखं. असं म्हणत ते आता विषय बदलतात. तोपर्यंत इकडे आता साक्षी बसलेली असते. तिच्या डोक्यामध्ये फक्त महिपतीला सोडवणं इतकाच विचार असतो. तितक्यात अरविंद पवार या वकिलांचा फोन येतो. साक्षी म्हणते, काय तुम्हाला पैसे तर दिलेत मी, पण मी सांगितलेली कामं करताय ना? यावरती अरविंद पवार म्हणतात, हो मॅडम, तुम्ही सांगितलं आणि मी केलं नाही. असं कधी झालंय का? 2 दिवसामध्ये मी अर्ज टाकलेलाच आहे, पण 2 दिवसामध्ये लवकरात लवकर जामीनचं काय होतंय ना, म्हणजे बेल कशी मिळेल यावरती सुनवाई होणार आहे. तुम्ही काळजीच करू नका. 2 दिवसामध्ये मी तुमच्या अण्णांना तुमच्याजवळ आणून उभं करतो. असं म्हणत अरविंद पवार साक्षीला 2 दिवसाची मुदत मागतात. साक्षी विचार करते, ठीक आहे, 2 ते 3 दिवस झाले तरी चालतील, पण माझे अण्णा काहीही करून बाहेर आलेच पाहिजेत. आणि ती विचार करते, अर्जुन आणि चैतन्य, आता तुमचं काउंटडाऊन सुरू, कारण माझी ताकद, माझे अण्णा बाहेर येत आहेत. मग दोघं मिळून आम्ही तुम्हाला कसा धडा शिकवतो ते बघाच. असं म्हणत साक्षीची कारस्थानं थांबत नसतात. अजूनही तिला अर्जुन चैतन्याला बदनाम करण्यासाठी काही ना काहीतरी कारस्थानं करायचीच असतात. इकडे तोपर्यंत सगळेजण बाहेर जात असतात, म्हणजेच पूजेची तयारी चालली असते आणि पूजा करण्यासाठी निघतात. सायली, कल्पना आणि आता अस्मिता तिघी जणी वडाची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाच्या इकडे निघतात. तोपर्यंत अर्जुन येतो. अर्जुन आल्यावरती विचार करतो, आता काय करू, कसं ऑफिसला जाणं टाळू, काय बोलू? आणि अर्जुन म्हणतो, तुम्ही तिघी कुठे चाललात? चला मी तुम्हाला सोडतो. अस्मिता म्हणते, बरं झालं, खूप ऊन आहे, टॅन वगैरे होईल ना मी. यावरती आता इकडे सायली म्हणते, सर अहो इकडे 2 मिनिटाच्या अंतरावरती वडाचं झाड आहे, तुम्ही कशाला सोडायला? आम्ही पायी पायी जाऊ की? कल्पना म्हणते, हो अर्जुन, अरे तू यायची काहीच गरज नाहीये, आम्ही पायी पायी जातो. आता अर्जुन विचार करतो, काय करू काय करू? यावरती चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, आपली ती महत्वाची केस आहे ना, शर्मा केस. यावरती अर्जुन म्हणतो, गप्प रे तू, मला सायली सोबत जायचं आहे. आणि तो म्हणतो, नाही, शर्मांसोबत माझं बोलणं झालंय, ती मीटिंग आज नाहीये, ती पोस्टपोन झाली, त्यामुळे आज माझ्याकडे तसंही काही काम नाहीये. एक काम करूया, मी तुम्हाला सोडतो आणि नंतर बघू ना काय करायचं ते. असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला सांगतो, तू ऑफिसला जा, मी यांना सोडतो. कारण माहितीये का, गेल्या वर्षी सायलीचा उपवास होता ना, त्यावेळेला तिला चक्कर आली होती, आठवते ना? असं म्हणत गेल्या वर्षीच्या वटपौर्णिमेची आठवण करून देत आता सायलीला चक्कर कशी आली हे अर्जुन सांगतो. यावरती अस्मिता म्हणते, अच्छा, म्हणजे तुला पूजा करायला यायचं आहे ते फक्त बायकोसाठी, आमचं फक्त निमित्त सांगतोयस का? यावरती कल्पना म्हणते, अस्मिता गप ग, दरवेळेला त्याला काय टोकत असतेस तू? असं म्हणत आता इकडे कल्पना अस्मिताला टोकते. त्यावरती मग मात्र सायली विचार करते, सर हे सुद्धा सगळ्यांना दाखवण्यासाठीच करतायत. पण कल्पना म्हणत असते, अर्जुन मला माहितीये तुझ्या बायकोवरती तुझं किती मनापासून प्रेम आहे ते, आणि सायली 7 जन्म तुलाच मागून घेणार आहे. तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नको, तुमच्या दोघांचं नातं हे आयुष्यभराचं असणार आहे. असं म्हटल्यावर ती मग मात्र चैतन्य इकडे आता ऑफिसला जायला निघतो, तर अर्जुन या तिघींना घेऊन वटपौर्णिमेच्या इकडे निघतो. आता वटपौर्णिमेच्या इथे आल्यावरती, म्हणजे झाडाच्या इकडे आल्यावरती इकडे तिघींना गाडीतच ठेवून अर्जुन धावत पळत वडाच्या झाडाकडे जातो. आता प्रतिमा म्हणते, अर्जुन, अरे अर्जुन कुठे चाललास, काय चाललंय तुझं? तोपर्यंत अर्जुन येऊन गुरुजींना भेटतो. तो गुरुजींना म्हणतो, गुरुजी, म्हणजे इथे फक्त बायकाच पूजा करतात का, आणि पुरुषांना पूजा करायची असेल तर? यावरती गुरुजी म्हणतात, तुम्हाला माहित नाहीये का वटपौर्णिमेची कथा काय आहे ती? सत्यवान सावित्रीचं, म्हणजे सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी. यावरती अर्जुन म्हणतो, गुरुजी मला ही कथा माहितीये, पण मला हा उपवास करायचा असेल तर? गुरुजी म्हणताय, काय बोलताय तुम्ही, इथे सगळ्या बायका येतात, सगळ्या बायका मिळून
उपवास करतात, सगळ्या बायका मिळून वडाला फेरे मारतात आणि त्या सगळ्या बायकांच्या समोर जर का तुम्ही असं पूजा करायला आलात तर ते किती ऑकवर्ड दिसेल. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, गुरुजी काहीही करा, मला ही पूजा माझ्या बायकोसाठी काहीही करून करायचीच आहे, त्यासाठी प्लीज मी तुमच्या हात जोडतो, मला ही पूजा करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तुम्ही. गुरुजी चक्रावतात, म्हणजे इतक्या बायकांच्या मध्ये हा एकटा पुरुष येऊन आता पूजा तरी कशी करणार. गुरुजी विचारतात सुद्धा, पण अर्जुनची इच्छाशक्ती जबरदस्त असते. इकडे कल्पना म्हणते, अर्जुन तू इथपर्यंत आलास, आता जा तू का थांबलायस इथे. पण अर्जुन जायला काही तयार नसतो. इकडे सायली तिची पूजा करत असते आणि त्याच वेळेला नियती अर्जुनच्या पाठीशी धावून येते. म्हणजे अर्जुनला आता मात्र चान्सच मिळतो. सगळ्या बायका एका बाजूला गेल्यावरती अर्जुन आता मोठं पान घेऊन सायलीच्या डोक्यावरती धरतो आणि तिचे 7 फेरे पूर्ण करण्यासाठी तिच्यासोबत 7 फेरे आता घेतो. सगळेजण हे दृश्य पाहत बसतात. अर्जुन आणि सायली यांची आता वटपौर्णिमेची पूजा तर संपन्न झालेली असते, पण अर्जुनने सायलीला या सगळ्यामध्ये साथ देत 7 फेरे घेतलेले असतात आणि त्यामुळे अर्जुनची सुद्धा पूजा पूर्ण होते.